ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही जागांवरती दावा दिसतोय। महाविकास आघाडीमधील राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागा वाटपावरती चर्चा सुरू असल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली। एका जागेसाठी तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील। शरद पवार भाजपच्या सोबत जाणार नाहीत। शरद पवारांनी राज्यसभेमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। यावरती महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल असंही राऊत म्हणाले। तर राज्यसभेवरती जाण्याचा निर्णय संख्याबळावरती घेतला जाईल। मित्र पक्षांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली। अजूनही आपल्याला माहिती आहे आता तरी आपण पाहताय सगळे जे काही आहे जे आकड्यांप्रमाणे असेल ते शिवसेनेची सीट आहे आणि निश्चितप्रमाणे त्या दिशेने महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल। अजून ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत, कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाहीये। विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशनमध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची वेळ आहे, शिवसेनेची जागा आहे। याच्यामध्ये फक्त राज्यसभेचा विषय नाही, विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा याच्यामध्ये आहेत। त्याच्यामुळे विधान परिषदा कोणी घ्यायच्या, मग राज्यसभेच्या एका जागेवर कोणी जायचं, त्या बदल्यात इतर पक्ष काय घेऊ शकतात याच्यावर चर्चा होईल। विलिनीकरण झालंय का, चर्चेवरती विश्वास ठेवता येत नाही। बातम्या येतात, अफवा पसरतात, पण या क्षणी शरद पवार किंवा त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहेच। शरद पवार साहेबांशी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी आपली भूमिका आणि इच्छा व्यक्त केली, होय मी राज्यसभेत जाणार आहे। आता ह्याच्यावर महाविकास आघाडी चर्चा होईल, कारण प्रत्येकाचे सदस्य निवृत्त होत आहेत। राज्यसभेचा निर्णय घेण्याच्या आधी सर्व पक्षांनी आपापली राजकीय भूमिका स्पष्ट केली पाहिजे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झालं तर काँग्रेस वेगळा निर्णय घेणार का, वेगळा काही विचार करणार का, असाही सवाल या प्रतिक्रियेच्या नंतर उमटतोय। राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभेसाठी पाठिंबा द्यायचा की नाही या संदर्भात काँग्रेसनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। तिन्ही पक्षांमध्ये एक चर्चेची आवश्यकता आहे, त्यामुळे ती चर्चा लवकरच होईल आणि त्यानंतर त्याची रूपरेषा ठरवल्या जाईल। या संदर्भामध्ये सर्वच पक्षांनी आपापली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे। त्यामध्ये काँग्रेसही आहे, युबीटी पण आहे, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचाही गट आहे की आगामी काळामध्ये इंडिया अलायन्स आपलं कसं राहणार आहे, आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे हे ठरवण्याची कुठेतरी आवश्यकता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।